श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 85वा. कलीचा प्रादुर्भाव जास्त झाला म्हणजे लोकांची परिस्थिती काय होईल. त्यावर मार्कंडेय म्हणाले की कृतयुगात धर्म पूर्ण असतो तो 1 अंश कमी होईल, त्रेतायुगात 3 अंश, द्वापार युगात 2 अंश आणि कलियुगात 1 अंश राहील 4 पैकी. तर लोकांचा स्वभावच कलियुगात क्रूर बनेल. लोक धर्माचे जाळे पसरून लोकांना फसवू लागतील. 4 वर्ण कपटाने धर्माचरण करू लागतील. पंडित मान्य लोक धर्माला फाटा देतील. सत्य उरणार नाही. अल्पायुषी लोक पोटही नीट भरू शकणार नाहीत. विद्या व विज्ञान नष्ट होईल. लोक काम, क्रोध व लोभ यांनी ग्रस्त होतील. परस्परांचे वैर वाढेल. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांचा संकर होईल. ते सर्व शूद्र कर्म करू लागतील. शूद्र लोक उच्चवर्णीयांचे आचरण करतील. पत्नी हाच काय तो मित्र असे लोक समजतील. सर्वजण मत्स्य मांसभक्षक होतील. तागाची वस्त्रे नेसू लागतील. शेळ्यांचे दूधच आवडीने पितील, कारण धेनूंचा नाश होईल. व्रती लोकही लोभी होतील. नदीच्या पाण्यावर कुदळ्यांनी धान्य लागवड करतील. पिकाचे प्रमाण कमी होईल. पिता पुत्रावर व पुत्र पित्यावर उपजीविकेसाठी अवलंबून राहील. वेदांची निंदा, यज्ञाचा लोप, श्राद्धादी कर्माचा लोप होऊन वेदादी वाङ्मय व अन्न उघड्यावर विकले जाणे हे घडेल. निमुळत्या प्रदेशावर लोक शेती करतील. जो तो आपला मोठेपणा सांगू लागेल. दुष्कर्माची लाज वाटेनाशी होईल. सर्वांचे आहार, आचार, व्यवहार व वस्त्र म्लेंछासारखी होतील. बळ कमी असले तरी लोक गर्विष्ठ होतील. 4 दुष्ट लोक यांच्या कथांना मान मिळेल. राजे मूर्ख व जुलमी होतील. ते उन्मत्त, लुटारू, भयंकर कारभार प्रजेला घालणारे, दंड करणारे, स्त्रिया व दुर्बल यांचे रक्षण न करणारे असे होतील. धर्मा जो तो दुसऱ्याला फसवू पाहिल. स्त्रियांवर अत्याचार होतील. त्यांचा त्राता राहणार नाही. तर पुष्कळ ठिकाणी स्त्रियांच्या तंत्राने लोक वागतील. स्त्रिया पती सोडून पैशासाठी व्यभिचार करतील. लोक विधवांच्या धनांचा उपहार करतील. लोक भारत देशाचा त्याग करून जेथे गहू व जव यांची पिके निघतात त्या देशात जाऊन राहतील. मोठमोठी नगरे परदेशातून परागंदा झालेल्या लोकांची आश्रयस्थाने होतील. आपले गाव सोडून विप्रच काय सर्व वर्णाचे लोकांसाठी देशोदेशी भटकू लागतील. सर्वत्र अन्यायाचे राज्य होईल. शूद्र लोक उपदेश करतील व उच्च वर्णाचे लोक त्यांनाच प्रमाण मानतील. उच्चवर्णीय लोक शूद्रांची सेवा करतील आणि संकर झाल्यामुळे सर्व जाती व वर्ण ओळखू येणार नाहीत. फुलाला फुलच येईल व फळाला फळ येईल. कोणी कोणाचे ऐकणार नाही. गुरूंची अवहेलना होईल. नाना पंथांची बाह्य लक्षणे धारण करून लोक स्वतःला धार्मिक समजतील. अकाली वर्षाव, अवर्षण, रोगराई, वादळे, उत्पात, निर्घात हे वाढतील. ध्वनी कर्कश होतील. मंजूळ स्वरांचे पक्षी नष्ट होतील. कावळे, गिधाडे, घारी, सर्प यांची संख्या वाढेल. मिळेल ते मिळेल तिथे अन्न व द्रव्य मिळवण्यासाठी लोक देशांतर करतील. कुटुंब व वर्ण व्यवस्था मोडून पडेल. स्त्रिया कठोर, रुदनप्रिय व उन्मत्तपणे वागणाऱ्या होतील. द्रव्यासाठी लोक कोणतेही कृत्य करायला कचरणार नाहीत. हाय हाय असे उद्गार सर्वत्र ऐकू येतील. पांडव सगळे वर्णन ऐकत होते. द्रौपदीवर आपल्याच भाऊबंधांनी काय प्रसंग आणला याची आठवण सतत असल्यामुळे पांडवांना हे वर्णन प्रत्ययकारक वाटले. मग कलियुग संपून सत्ययुग केव्हा सुरू होईल, त्यावेळी काय घडेल, धर्माने प्रश्न केला. त्यावर मार्कंडेय म्हणाले की अगदी पराकोटीची हिंसा व दुष्टता वाढू लागली की लोकांना पुन्हा शांतता, नीती, ज्ञान, धर्म, संपदा यांची थोरवी कळू लागेल. अशी स्थिती आणि म्हणजे पुन्हा सुविचारांचा उदय होऊन चातुर्वर्ण्याची घडी बसू लागेल. कल्की नावाचा शूर ब्राह्मण शंभल नावाच्या ग्रामी, विष्णू यशा नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून जन्म घेईल. त्याला इच्छा मात्रे सर्व शस्त्र व कवच प्राप्त होतील. तो अश्वारूढ होऊन सर्वत्र म्लेच्छांचा नाश करून पुन्हा सर्वच लोकांना आपापली कर्तव्य पार पाडण्यास वळण लावेल. सज्जनांचे तो रक्षण करेल. ठिकठिकाणी शक्ती व त्रिशूल यांची स्थापना करेल. पण हे केव्हा होईल? वायुपुराणाच्या आधाराने मी हे सांगितले आहे, पण मलाही भविष्य दिसत आहे. तू कौरवांना जिंकून या पृथ्वीचे राज्य भोगशील हे तर जवळचेच आहे, पण कलियुग संपून कृतयुगाचा उदय होण्यास पुष्कळ वर्ष जावी लागतील. 4,32,000 वर्ष कलियुगाची मर्यादा आहे. गुरु हा पुष्य नक्षत्रास असताना सूर्य, चंद्र व गुरु हे एकाच राशीत येतील तेव्हा कृतयुगाचा प्रारंभ होईल. तू धर्माला अनुसरून वाग म्हणजे इह परलोकी सुख मिळवशील.
मार्कंडेयांनी आनंदाने पुढे सांगण्यास प्रारंभ केला. धर्मा, तू धर्माने वागलास तर सर्वथा हितकर होईल. राजधर्म कठीण आहे. षड्रिपुवंवर जय मिळवल्याशिवाय शांत वृत्तीने राज्य करता येत नसते. त्यानंतर मार्कंडेयांनी धर्माला सत्कर्मांनी कीर्ती मिळते व जोपर्यंत ती कीर्ती टिकते तोपर्यंत मनुष्य स्वर्गात राहतो आणि अपकीर्ती जोपर्यंत टिकते तोपर्यंत तो अधोगतीलाच राहतो असा सिद्धांत सांगितला. धर्माने विचारले, चारी वर्णांच्या लोकांकडून दान घेतात ते ब्राह्मणही श्रेष्ठ व पूजनीय का मानले जातात? मार्कंडेय म्हणाले की जप, मंत्र, होम व वेद अध्ययन यांच्या योगाने वेदरूपी नौका निर्माण करून ब्राह्मण दुसऱ्यांचा व आपलाही उद्धार करतात. धर्म, दान निष्फल होते का? मार्कंडेय, हो, पुष्कळ वेळा दान देण्यात तर इतर अनेक धर्मी नियमांचे उल्लंघन होते. प्रथम संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थ झालेल्या माणसाला दान दिले तर व्यर्थ, त्याला धर्माचा आधार नाही. अन्यायाचा अवलंब करून दिलेले पतित ब्राह्मणास, चोरास, असत्य भागी गुरुस, पाप्यास, कृतघ्नास, वेद विक्रय करणाऱ्यास, शूद्रांचा स्वयंपाक करणाऱ्यास, दृष्ट ब्राह्मणास, शूद्रशीशी लग्न करणाऱ्यास, स्त्रियांस व सेवकांस व सर्प धरणाऱ्यास दिलेले दान धर्मदृष्ट्या निष्फल असते. अज्ञान, भय व क्रोध यामुळे दिलेल्या दानाचे वाईट फळ दात्याला जन्मांतर मिळत असते. धर्म जीवित व्यर्थ असे कोणाचे म्हणता येईल? मार्कंडेय, निपुत्रिक, धर्म बहिष्कृत, परांनावर जगणारे व केवळ स्वतःकरता स्वयंपाक करून खाणारे यांचे जीवन व्यर्थ आहे. नंतर मार्कंडेयांनी धर्माला दान, व्यक्ती व वस्तू यांची माहिती दिली. धर्माने नंतर यमलोकाचा मार्ग विचारला व मार्कंडेयांनी दाने व सत्कर्म यामुळे परलोकात कोणती सुखे मिळतात ते सांगितले. मृत्यूलोक किंवा इहलोक यांची जेवढी व्याप्ती आहे त्यापेक्षा 16,000 योजन लांबीवर यमलोक आहे आणि तेथपर्यंत जाण्याचा मार्ग ओसाड जलशून्य आहे असे सांगितले. धर्म म्हणाला, शुचित्वाची मुख्य लक्षणे कोणती? मार्कंडेय म्हणाले की वाचा, कर्म व जलात्मक शुचित्व ही 3 महत्वाची आहेत. सकाळ संध्याकाळ संध्या उपासना व देवी गायत्रीचा जप करावा. अध्यापन, यजन, याजन, अध्ययन, दान व पतिग्रह ही 6 कर्म केली तर ब्राह्मणांना दोष नाही. अंतःकरण शुद्ध नसेल तर त्रिदंड, मौन, जटाभार, शिरोमुंडन, वल्कले, तीर्थस्थान यात्रा, अग्निहोत्र, अरण्यवास, शरीर शोषण ही व्यर्थ ढोंगे होत. धर्म म्हणाला की म्हणजे अंतःकरण शुद्ध असणे हेच सर्व तपस्येचे व धर्माचे मुख्य सूत्र आहे. मार्कंडेय म्हणाले की होय धर्मा, व्रते करून घरातील व आश्रय घेणाऱ्या माणसांना पीडा देणाऱ्याची व्रते अधर्मच होतात. ती हिंसाच आहे. मुनिवृत्तीने, संतोषाने, सुशोभितपणे व दयाळू वृत्तीने घरातच राहावे, तरी धर्माला बाधा येत नाही. काया, वाचा व मन शुद्ध असेल तरच इतर सर्व व्रते, उपासना यांचा उपयोग होतो. एवढेच काय, मन शुद्ध नसेल तर नुसत्या ज्ञानाचाही काही उपयोग नाही. जो मनुष्य एका किंवा अर्ध्या श्लोकाचे सुद्धा अध्ययन करून सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करणाऱ्या आत्म्यासंबंधी ज्ञान प्राप्त करून घेतो, त्याचे कर्तव्य असे काहीच उरलेले नसते. तत्वमसी, सत्य ज्ञान, मनतम ब्रह्म याचा अभ्यास करूनच मुक्ती मिळते. अन्य व्रते, ज्ञाने, दाने ही संसार चक्राचा वेगच वाढवतात. श्रोतेजन हो, सौती म्हणाले. पांडवांसह मार्कंडेयांचे संभाषण चालले होते. जुन्या कितीतरी कथा ते सांगत होते. विष्णूने मधु व कैटभ या राक्षसांचा वध केला ती कथा त्यांनी सांगितली. उत्तंकाला विष्णू प्रसन्न झाल्यावर त्यांनी शुद्ध बुद्धी व भक्तीचा वर कसा मागून घेतला ती कथा सांगितली. तर श्रोतेहो, आता यापुढेची काही उर्वरित कथा आहे ती आपण पाहणार आहोत महाभारताच्या भाग 86 मध्ये. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.